नमस्कार. सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. वाई विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आजपासून चालू होत आहे. विधानसभेची ही निवडणूक प्रत्येक उमेदवारांसाठी अटीतटीची ठरणार आहे. आता काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आता या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती जणांनी अर्ज माघारी घेतले आणि किती जणांनी अर्ज ठेवले हे तुम्ही बघितलंच आहे. शिवाय गणेशदादा केसकर यांनी आपला अर्ज अपक्ष भरून त्यांनी अर्ज ठेवला आहे. लोकांच्या मनात संभ्रम होता की गणेश केसकर अर्ज माघारी घेतील, पण त्यांनी अर्ज माघारी घेतला नाही. आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. मी तुम्हाला थोडक्यात गणेश केसकर यांची ओळख सांगतो. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी त्यांची उपोषण आंदोलनं झाली. तोच एक चेहरा धनगर समाजाच्या वतीनं आपण बघतोय. तर आज आपल्या सोबत गणेशदादा केसकर आहेत. स्वागत आहे तुमचं सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजमध्ये. तुम्ही अर्ज माघारी घेण्याची काल शेवटची तारीख होती. लोकांना वाटत होतं की अर्ज तुम्ही माघारी घेचाल, पण अर्ज काय माघारी घेतलेला नाही. काय सांगाल? नक्कीच खूप जण आपल्याला माहिती आहे, लोकशाहीमध्ये खूप जण निवडणुका लागल्या की अर्ज भरतात आणि माघारी घेतात. काही लोक का माघारी घेतात ते तुम्ही काय सांगायची वेगळी नाहीये. परंतु माझ्या बाबतीत जो संभ्रम तयार झाला होता जनतेमध्ये की गणेशराव अर्ज माघारी घेतील, परंतु मी अर्ज का माघारी घेईल? काय कारणच नाही ना अर्ज माघारीचं. मी स्वतः म्हणतोय की प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. या टॅगलाईनवर आम्ही चाललोय. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी आम्ही चाललोय, तर माघारी का घ्यायची? दुसरा विषय, दुसरी टॅगलाईन आहे आमची की आमच्या अस्तित्वाची लढाई. आता मी ज्या ओबीसी मधून येतो, ओबीसी समाजामधून येतो, ज्यामध्ये कितीतरी जाती वगैरे आहेत, परंतु या जातींचं प्रतिनिधित्व त्या सभागृहात दिसत नाही. बरोबर आहे. आता मी इलेक्शनला उभं राहिलो तर महाराष्ट्रभरातून मला लोक पैसे पाठवतात, सर्वसामान्य लोक. मग ते 500 रुपये असतील, 1000 रुपये असतील, 2000 रुपये, असे कितीतरी पैसे मला येत आहेत. मग त्या लोकांना मी कुठल्या तोंडानं त्यांना सामोरे जावं? जर तुम्ही सर्वसामान्य लोकांनी माझी लढाई हातात घेतली, आपली लढाई हातात घेतली, आपल्या अस्तित्वाची लढाई हातात घेतली, ते जर तुम्हाला पैसे पाठवतायत, इलेक्शनसाठी लढ म्हणतायत, आणि मग तुम्ही माघारी घ्यायचा प्रश्नच राहत नाही ना. इलेक्शन लढवायचं खास कारण काय? इलेक्शन लढवायचं खास कारण असं आहे की तुम्ही जसं सांगितलं की गणेश केसकरचा चेहरा महाराष्ट्रभर धनगर आरक्षणामधून पुढे आला. बरोबर आहे. आम्ही ओबीसी मध्ये आहोत. ओबीसीचंही आरक्षण टिकवण्यासाठी आमचे लक्ष्मण हाके साहेब लढतायत तिकडे. बरोबर आहे. आणि प्रत्येक जातीचा आरक्षणाचा विषय, मग मराठा असेल, धनगर असेल, ओबीसी असेल, सगळेच, लिंगायत, मुस्लिम, सगळ्याच समाजाचा आरक्षणाचा विषय, आणि त्या समाजातली लोक फ्रंटलाईन लढतात. तसंच मी धनगर आरक्षणातून पुढे आलो. महाराष्ट्राला माझा चेहरा कळला. परंतु ज्यावेळेस आम्ही लोणंदमध्ये 22 दिवस उपोषण केलं, मसवडमध्ये 12 दिवस केलं, पंढरपूरला आम्ही 16 दिवस केलं, धनगडचे जे कास्ट व्हॅलिडिटी होते, जे आमच्या धनगर आरक्षणाला अडथळा ठरत होते, ते आम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन ते कॅन्सल केले, धनगर आरक्षणाचा अडथळा दूर केला. बरोबर आहे. पण त्यानंतर जे आम्ही पंढरपुरात बसल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेब आम्हाला म्हटले होते की 15 दिवसात GR काढतो, परंतु त्यांना तो GR काढला नाही. ज्यावेळेस आम्ही सगळे अडथळे दूर केले, मुंबईमध्ये गेलो, त्यावेळेस आम्हाला याची जाणीव झाली की 2.5 कोटीचा समाज आहे आपला आणि एक सुद्धा प्रतिनिधी नाही आपला. हीच अवस्था ओबीसींची पण आहे, कारण की तुकड्या तुकड्यात मायक्रो ओबीसी आहेत, त्यांचा एक पण प्रतिनिधी नसल्यामुळं, सभागृहात आमची माणसं नसल्यामुळं, हे जे काही सामाजिक प्रश्न आहेत, हे सामाजिक प्रश्न सोडवायचं काम हे सभागृहात होतं. आणि जर मग सभागृहात तुमची लोकच नसतील तर ते प्रश्न सुटतील का? आपण ऐकतो की बाबा आमचा वाढप्याच नसेल वाढायला, तर आमच्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण आपल्या मतदारसंघामध्ये उभं राहायचं. मग इथले फक्त काय समाजाचेच प्रश्न आहेत का? नाही. आपण पाहिलं इथं प्रस्तावित आमदार 15 वर्ष झाला आमदार आहे. बरोबर आहे. तर ते प्रस्तावित आमदार आहे, त्यांच्याच घरात खासदारकी, त्यांच्याच घरात आमदारकी 15 वर्ष, आता 4थी टर्म आहे त्यांची. त्यानंतर कारखाने यांच्याकडंच, त्यानंतर शिक्षण संस्था यांच्याकडंच, त्यानंतर ग्रामपंचायत सुद्धा यांच्याकडंच. मग ह्या वाई, महाबळेश्वर, खंडाळामध्ये इतर जातीची, इतर समाजाची लोक राहत नाहीत का? त्यांना तुम्ही प्रतिनिधी म्हणून देणार नाही का?
अशा असंख्य गोष्टी आहेत. मग इंडस्ट्रीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, शिक्षण धोरणाचे प्रश्न आहेत, कॉलेजेसचे प्रश्न आहेत. ह्याच्यावर इथले आमदार जे प्रस्तावित आमदार आहेत ते कधीच बोलताना दिसले नाहीत. आणि राष्ट्रवादीमधून ज्यांना उमेदवारी भेटलेली आहे ते पिसाळ, तेही ह्याच्यावर कधी बोलताना दिसले नाहीत. ते आमच्यासाठी नवीनच आहे तिथं. तेही प्रस्थापित करा. त्यांचे सासरे 20 वर्ष झालं आमदार येतं, ते जेडपीवर अध्यक्ष होते. म्हणजे कुठलाही गट असेल, कुठलाही पक्ष असेल, कुठलीही आघाडी असेल, ते फक्त प्रस्थापितांनाच हे सगळं देणार आहेत का? विस्थापितांकडे कोणच लक्ष देणार नाही का? आणि म्हणून मी विस्थापितांचा आवाज बनण्यासाठी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि माझं चिन्ह बॅट आहे आणि या बॅटने षटकार हे विस्थापित लोक मारणार. नाही, आता तुम्ही फॉर्म भरल्यापासून हा, तुमच्याकडं कुठल्या नेत्याचा फोन मेसेज किंवा कोण येऊन भेटले काय? बरं का, मला डायरेक्ट कुणाचा कॉल आला नाही, पण हस्ते पर हस्ते त्यांचे जे काय असतात त्यांचे खूप सारे कॉल आले. कारण की त्यांनाही माहिती आहे, वाई असेल, महाबळेश्वर असेल, खंडाळा असेल, मी ज्या समाजातून येतो किंवा ज्या ओबीसी मधून येतो, आज ओबीसीचा चेहरा आहे मी. बर, ओबीसी सगळे गणेशला मतदान देणार आहेत कारण की त्यांच्यावर अन्याय झालाय. मग गणेशला 80-90 हजार मतदान भेटू शकतं आणि जो येणारा माणूस आहे तो पडू शकतो, गणेश निवडून येऊ शकतो. बरोबर, कळलं का? हे त्यांना गणित माहित होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पर असते माझ्या पाहुण्यांकडून असेल किंवा त्यांचे जे काय असतात लोक, त्यांच्याकडून मला कॉल केले. पण तुम्ही त्यांना एका खड्या शब्दात सांगितलं, माझं नाव गणेश केसकर आहे आणि मी कुठलीच लढाई अशी लढत नाही जिथनं मला माघारी घेता येईल. काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? काय नाही, मागं घ्या, आम्हाला पाठिंबा द्या, बर, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण मी त्यांना क्लिअर सगळ्या भाषेत सांगितलं की मला सर्वसामान्य लोकांनी उभं केले, बर, सर्वसामान्य लोकांचा मी आवाज बनायला चाललोय. तुम्ही जर त्यांचा आवाज बनला असता तर तुम्हाला ही वेळ आज आली नसती. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. आणि तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी आता रण मैदानात आहे. 9 नंबरचा आपलं चिन्ह बॅट. आता धनगर आरक्षणाचं तुमचं आंदोलन असेल, तुम्ही उपोषणाला लोणंद या ठिकाणी बसलाला, त्यावेळेस तुमचे सहकारी म्हणतो मी किंवा तुमच्या बरोबर होते पुरुषोत्तम जाधव, त्यांनी पण तुमच्या बरोबर एक तुमचे मित्र म्हणाय, मला काय अडचण नाही, 100% त्यांना आम्हाला सपोर्ट केला त्यांनी सपोर्ट तुम्हाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं का? त्यांच्याकडून जाधव साहेबांकडून मला कुठलाही कॉल वगैरे काही नाहीये. आणि कालही आमची वाईमध्ये भेट झाली. त्यावेळेस जाधव साहेबांनी माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं की तू लढ, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. आणि त्यांनाही माहिती, खंडाळा तालुक्याला नेतृत्वच नाही हो, बरोबर का? ते खंडाळा तालुक्याचे सुपुत्र होते म्हणून तिथं आमच्या आंदोलनात त्यांना भेटी दिल्या, आमची भेट पण घालून दिली. ठीक आहे, जाधव साहेब आहेत, परंतु मी उभं राहायचं का? जाधव साहेबांचं काम आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, त्यांना आम्हाला सपोर्ट केला, हे मान्यच करतो मी. परंतु आमचं प्रतिनिधित्वच नाही ना तिथं, ओबीसीचं प्रतिनिधित्व नाही, म्हणून मी उभा राहिलोय. जाधव साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला, ते करत राहतील. त्यावेळेस आमची काळजी केली. आणि ज्यावेळेस रस्त्यावर 7-7 तास आम्ही रस्ता अडवला आमच्या सगळ्या लोकांनी, त्यावेळेस जाधव साहेब तिथं रस्त्यावरही होते. परंतु या वाई महाबळेश्वर खंडाळ्याचे प्रस्थापित आमदार तिथं आले सुधीक नाहीत. आमचा कधीच त्यांना प्रश्न ओबीसीचा त्या सभागृहात मांडला नाही. ही चीड आहे आमच्या मनात, अशी असंख्य चीड आहेत, म्हणून मी रण मैदानात उतरलो. आज 30 वर्षाचा पोरगा त्यांना ललकारतोय समाजाचा चेहरा म्हणून. एकही प्रश्न मांडला नाही समाजात, एकही नाही मांडला. अहो, मी त्यांचं रेकॉर्ड बघितलं काल. 5 वर्षात 22 प्रश्न विचारलेत, ते पण रेकॉर्ड ह्याच्यावर नाही तर टीव्हीवर नाही तर ते कसले प्रश्न आहेत काय माहिती. जर आमचा माणूसच बोलायचा सभागृहात नाही तर आमचे प्रश्न कसे कळणार सभागृहाला? 5 वर्षात 22 प्रश्न. अहो, मी बाकीच्या आमदारांचं बघितलं साहेब, तर हजार प्रश्न विचारल्यात, 500 प्रश्न विचारल्यात. त्यांची सरासरी पाहता यांना 5 वर्षात फक्त 22 प्रश्न. मग आपले इथं प्रश्न नाहीत का? बरं, आता तुम्हाला तरुणाईमधून किंवा तुम्हाला खंडाळा तालुक्यातून कसा प्रतिसाद मिळतोय? बरं का, मी तिन्ही तालुक्यात फिरतोय, माझ्या समाज घटकांना भेटतोय, सगळ्याच विस्थापितांना भेटतोय, ज्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही त्यांना भेटतोय. माझ्या बाजूनं खूप तरुण मंडळी माझ्या बरोबर आहेत, ते मला सपोर्ट करतायत. आणि सपोर्ट करून मी आपलं चिन्ह पण तरुणांना साजेल असे बॅट. क्रिकेट सगळ्यांना आवडतं आणि या क्रिकेटनं आम्ही या प्रस्थापितांचा षटकार स्टेडियमच्या बाहेर लावणार. आणि दुसरं मला तुम्हाला एक सांगायचंय या व्हिडिओच्या मार्फत की यांचा दबाव, कोणाचा? ह्या प्रस्थापितांचा दबाव खूप साऱ्या लोकांवर हो. लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत, लोक आपल्याला मदत करायला तयार आहेत, पण त्यांना भीती आहे.
कशा- एवढी हुकुमशाही की नाही ह्याच्यावर दिसला तर फोन जातोय त्यांचा, होय. काय त्या गाण्यावर कशाला फिरतोय, तो तुला वाचवणार आहे का, तो तुला निवडून येणार, ह्यांनाच ठरवलं का निवडून येणार आहे का नाही. असले सगळे दबाव या जनतेमध्ये आहेत. मग मला कधी कधी प्रश्न पडतो साहेब की आपण खरंच लोकशाहीमध्ये राहतोय का. हा दबाव द्यायची काय कारण आहे. लोकशाहीमध्ये हा उत्सव मानला जातो निवडणूक म्हणजे, त्यामध्ये जसं आपण खेळा गोंधळात बागडतो, इकडे तिकडे फिरतो, तसं फिरू देत ना लोकांना. अहो तुम्ही ही पैशाच्या ह्याच्यावर तुम्ही सगळं लोकांना मॅनेज करायचं चाललंय. लोकांना तुम्ही दबाव देताय. लोकशाहीची पार थट्टा करून टाकली यांना. फ्री हँड द्या ना लोकांना, लोकांना फिरू दे. जर तुमच्या मागे असतील तर तुमच्या मागे येतील ते, जर माझ्या मागे असतील तर माझ्या मागे येतील. परंतु आज जो माझ्यावर आला माझ्या गाडीतलं की दुसऱ्या दिवशी त्याला कॉल जातोय साहेब, होय. का त्यावर फिरतोय, तो तुला देणार आहे का. म्हणजे हा दबावच आहे ना एक प्रकारचा. त्यामुळे आता तुम्ही म्हणताय महाराष्ट्रभरातून मला देणगीच्या स्वरूपात येतात, तुमची निवडणुकीला मग तुम्हाला काय अडचण नाही असं म्हणायचंय तुम्हाला. म्हणजे आर्थिक नाही हो का, दृष्ट्या हो का, ही विधानसभेची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये या प्रस्थापित लोकांनी ना या जनतेला एक घाण सवय लावली. हे जेवणावर मॅनेज करायचं, पाच पाच दिवसाच्या जेवणावर लोक 5 वर्ष खरेदी करतायत लोकांना, त्यानंतर 500 रुपये द्यायचे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही संविधानाची थट्टा लावताय, निवडणुकीची थट्टा लावताय. आता मला जे पैसे येत आहेत साहेब, जो तुमचा प्रश्न आहे ते परवाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माझ्या एका शेजारच्या गावामधून 4 महिला इथं आल्या होत्या, ज्या माझ्या बहिणी इथं, बरोबर आहे, ज्या मला भाऊ मानतात. त्यांना जे हे लाडक्या बहिणीचे जे पैसे जे सरकारने यांना दिलेत, ते पैसे मला देणगी स्वरूपात दिलेत की दादा तू लढ. हे पैसे देऊन आम्हाला काय फायदा नाही, या पैशाचा आम्हाला काहीच लालच नाहीये. हे पैशावर आम्ही यांना मॅनेज न होणारी तुझ्या बहिणी आहोत ज्या रस्त्यावर पण उतरल्या रागिनी, त्यांना मला ते पैसे दिले आणि तू लढ हे पैसे घेऊन असे म्हटले. असे मला सर्वसामान्य वर्गातनं पैसे देणारी लोक इथं. आता हे काय लय पैसे आलेत का आपल्याला. अहो माझा फॉर्म भरायला 10,000 रुपये आले आणि अजून मी तर का नाही 50,000चा काउंट पण ओलांडला नाही, तरी पण आम्ही लढतोय. मला काय एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही कुठल्या पक्षातून फॉर्म भरला का नाही, किंवा कुठल्या पक्षाची ऑफर आलती का तुम्हाला. मला जे आपले छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षांच्या ऑफर्स आल्या होत्या, परंतु निवडणूक म्हणजे तुम्हाला माहिती सगळं केडर लागतं, पैसे लागतात, सगळ्या गोष्टी लागतात. उद्या माझ्याही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत लोक, बरोबर आहे काय. मला राजकीय चेहरा बनायचं नव्हतं, परंतु आमची जी प्रतिनिधित्वाची जी लढाई आहे ती नसल्यामुळं मला या रण मैदानात उतरायला लागलं. मला रासपचं ही ऑफर आली होती. रासपमध्ये आमचे काही म्हणजे जे काही बोलणी झाली त्यामध्ये आमचे थोडेफार विचार पटले नाहीत, म्हणून मी त्यांना म्हटलं की मी आणि माझ्या कोर टीमनेही ठरवलं की आपण अपक्ष लोकांना सामोरे जाऊ, की अपक्षांचा कुठला पक्ष नसतो, त्यांचा पक्ष ही जनता असते. जनतेचा जर सर्वात जवळचा जर कुठला पक्ष असेल तर तो अपक्ष असतो. त्यामुळे ही जनतेची लढाई आहे, जनतेने हातात घेतली आहे आणि जनता मला बरोबर निवडून दे. खंडाळा तालुक्याला वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेला खंडाळा तालुक्यातून आतापर्यंत आमदार हा राहिलेला नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. एकदम बरोबर आहे. आता तुम्ही पाहिलं तर कितीतरी वर्षापासून या निवडणुका होतात, बरोबर आहे. खंडाळा तालुक्याला नेतृत्वच नाहीये. जे काही नेतृत्व होती त्यांना सगळी संपवून टाकली. आता खंडाळा तालुक्याला चेहराच नाहीये. आणि ज्या वेळेस पण हे पक्ष वगैरे तिकीट वगैरे द्यायचा विचार करतात ते सगळे वाईलाच देतात किंवा तिकडे महाबळेश्वरलाच देतात. पण तिकडे महाबळेश्वरलाही काय भेटत नाही, खाली खंडाळ्यालाही काय भेटत नाही, मध्येच त्या वाईमध्ये सगळं. आता पण बघा पिसाळ कुठले आहेत वाईतले, आबा कुठले आहेत वाईतले. मग या खंडाळ्यात माणसं म्हणजे नेतृत्वच नाही का, किंवा खंडाळ्यातली लोक असक्षम आहेत का, खंडाळ्यातल्या लोकांना काहीच येत नाही का, आणि खंडाळ्यातल्या लोकांना याचा राग का येत नाही. आज खंडाळ्यातला भूमिपुत्र एक 30 वर्षाचा तरुण उभा आहे, तुम्ही मला सपोर्ट करा. खंडाळ्याचं एक नेतृत्व एक चेहरा तयार करायची संधी आपल्याला. त्यामुळे खंडाळ्यातली लोक मला असं वाटतंय मतदार सगळे मला सपोर्ट करतील, कारण की खंडाळ्याच्या अस्तित्वाचा विषय. मी जरी वाई महाबळेश्वर खंडाळ्यातला असला तरी खंडाळ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे खंडाळ्यातल्या लोकांनीही खंडाळा तालुक्यातल्या लोकांनी मला भरभरून सपोर्ट केला पाहिजे. मी वाई महाबळेश्वर मध्ये पण जाणार, तेही माझेच बांधव आहेत, परंतु त्यांनाही माहिती की जर आपण 3 भाव आहोत तर 3 भावांना समान संधी भेटली पाहिजे. एकाच भावाला का सारखी संधी भेटतीये. वाई मधल्या महाबळेश्वर मधलाही आमचा भाव विस्थापित राहिलाय, खंडाळा तालुक्यातलाही आमचा भाव विस्थापित राहिलाय.
त्यामुळे मला असं वाटतंय की खंडाळ्याला संधी भेटली पाहिजे आणि चांगली संधी आहे, एक तरुण चेहरा आहे, खंडाळ्यातल्या लोकांनी मला सपोर्ट केला पाहिजे. आता तुमचं हे विजन काय असणार आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, एका जातीवर इलेक्शन कधीच लढलं जात नाही आणि ती लढताही येत नाही. हे काली पाटलांनी सांगितलं आणि मीही सांगतोय, कारण की हा संविधानावर चालणारा देश आहे. याच्यामध्ये 18 पगड जाती राहतात, किती वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, सगळ्या काही गोष्टी असतात आणि या सगळ्यांचं काम तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रतिनिधी म्हणून करायचं असतं. आता माझा चेहरा जरी धनगर आरक्षणातून ओबीसीतून पुढे आला असेल तरी मी याच्या अगोदर खूप सारी कामं केली सर. आता तुम्हाला सांगतो, आमच्या इथले लोणंद शिरवळच्या रोडचं आंदोलन असेल, लोणंद सातारा रोडचं आंदोलन असेल, आमच्या गावगाड्यातले सगळे रोडचे आंदोलन असतील, माझ्या गावात तिरंगा 100 फुटावर लावलेला तिरंगा असेल, याच्यातून काय संदेश जातो? मी एका जातीचा नाहीये, मी प्रत्येक जातीला समूहाला एकत्र घेऊन चाललेलो आहे आणि जिथं जिथं सामाजिक प्रश्न उपस्थित झाले तिथं पहिल्यांदा आवाज उठवणारा हा खंडाळा तालुक्यातला गणेश केसकर आहे. 24 तास ते गेटचा तुम्हाला विषय माहिती असेल, तोही आपण मार्गी लावला, जो 25 वर्ष तो प्रश्न होता. म्हणून तुम्हाला विजनचं विचारलं. आता तुम्हाला सांगतो, वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तिन्ही तालुक्यामध्ये MIDC आता वाई मध्ये येणार होती, ह्यांच्या या राजकारणामुळे ती आली नाही MIDC. म्हणजे त्यांना विकास थांबवलाच ना त्यांच्या या वाटाघाटीमुळं. वाईमध्ये MIDC छोटीशी, त्यानंतर आमच्या खंडाळा, मावशी, शिरवळमध्ये MIDC. मला सांगा, एक तरी कंपनी यांनी आणली का? नवीन एक तरी कंपनी आणली का? त्या कंपन्या आणायचा काम हे माझं असेल जर मला सभागृहात त्यांना मला पाठवलं तर. मला सांगा, वाई, महाबळेश्वर, खंडाळामध्ये एवढा मोठा चांगला मतदारसंघ, याच्यामध्ये एक तरी कॉलेज किंवा एक तरी शिक्षण धोरण या आबांनी किंवा प्रस्थापित आमदारांना राबवलं का? ते शिक्षण धोरण राबवायचं काम माझं असेल, कारण की मी उच्च शिक्षित आहे, आर्किटेक्ट आहे, विजन आहे माझ्याकडे, त्यामुळे ते राबवणार आपण. आमच्या खंडाळ्याचा किंवा वरचा पाण्याचा प्रश्न, नीरा देवघरचा प्रश्न तुम्ही कितीतरी वेळा उचललाय. त्या नीरा देवघरवर कधीतरी सभागृहात आवाज उठवला का आबांनी किंवा या पिसाळांनी किंवा कुणीच? त्याचा आवाज बनायचं काम माझं असेल. ठीक आहे. त्यानंतर हे रस्ते, आता तुम्ही बघताय, त्या शिरवळमध्ये गेलं तरी ट्रॅफिक, या लोणंदमध्ये आलं तरी ट्रॅफिक. मग या ट्रॅफिकवर तुमचं काय सोल्युशन आहे? काय ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे तुमचं? आता या लोणंद शहर नगरपंचायत होऊन 10 वर्ष झाले, तुम्हाला सांगतो, DP प्लॅन अजून मंजूर नाही, रिंग रोडचं काय प्लॅनिंग आहे ते अजून मंजूर नाही. मग कसला विकास चाललाय? कळलं का? मग या सगळ्या ज्या गोष्टीत या सभागृहात मांडेल मी. त्यानंतर तुम्हाला सांगतो, जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न, सामाजिक प्रश्न आरक्षणाचे, मग ते मराठा आरक्षण असू दे, OBC आरक्षण असू दे, त्यानंतर धनगर आरक्षण असू दे, मुस्लिम आरक्षण असू दे, लिंगायचं आरक्षण असू दे, किंवा इतर अजून काय प्रश्न असतील, ते म्हणजे पोट तिडकीनं या सभागृहात मांडण्याचं माझं काम असेल आणि तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम माझं असेल. जे काय करायला लागेल या वाई, महाबळेश्वर, खंडाळ्यातल्या तरुणांसाठी, विकासासाठी, या तालुक्याला पुढे नेण्यासाठी, ते सर्व काय मी करणार, सभागृहात मांडणार. त्यानंतरनं आपल्या या वाई, महाबळेश्वर, खंडाळामध्ये महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. हे जागतिक कीर्तीचं पर्यटन स्थळ करण्याची एक क्षमता त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे. परंतु झालं का? कधीच त्याच्यावर एक शब्द बोलले नाहीत. एक शब्द, मी गुजरातमध्ये होतो त्यावेळेस गुजरात टुरिझम बरोबर मी काम केलंय. मला माहिती आहे त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम वापरल्या. त्या स्कीम आपण वापरू तिथं, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्ही तिथं बनवू आणि महाबळेश्वरला जागतिक कीर्तीचं पर्यटन स्थळ बनवण्याचा एक आमचा एक विजन असेल. वाई, महाबळेश्वर, खंडाळामध्ये जे जे काही गावखेडी अजून पण आपल्यापाशी, अहो ज्या पक्षातून तुम्ही उभं राहिलाय आबा गड्याचं, त्या बारामतीचं नंदनवन तुमच्या मोरक्याने कसं केलंय बघा. आणि वाई, महाबळेश्वर, खंडाळ्याचं नंदनवन तुम्हाला करता येत नाही. अहो रस्ते गावात गेला तर तुमचा 9 फूट किंवा 12 फुटापेक्षा मोठा रोड नाही, आणि इकडं आपण एक तालुका बदलला, एक आपण जिल्हा बदलला तर तिथं 15-15, 20-20 फुटाचे गावात रोड आहेत. मग हे विजन आबांना किंवा पिसाळांना नाही का? माझी लढाईच्या प्रस्थापितांविरुद्ध आहे. हे एकदा निवडून आले, यांना काय घेणं देणं नसतं. त्यामुळे विस्थापितांचा आवाज बनण्यासाठी गणेश केसकर उभा आहे. 9 नंबरचं चिन्ह आहे, 9 नंबरला बॅट हे चिन्ह आपलं आहे. बॅट समोरील बटन तुम्ही सर्वांनी दाबायचंय आणि मला नाही, तुम्हाला निवडून द्यायचंय. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला मुलाखत दिली. धन्यवाद, तुम्ही आला. खूप दिवसापासून मला तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. तुम्ही खूप प्रयत्न करताय, लोकांची मतं जाणून घेताय, त्याबद्दल धन्यवाद. माझी मुलाखत घेतली. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर.
आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.